चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स टॉपच्या राहून बाहेर. पंजाब किंग्स, लखनौ सुपर जायंट्स आणि कोलकाता नाईट रायडर्स काठावर 5 होण्याची तयारी करत आहेत. टॉप 4 मध्ये जाण्यासाठी कोणाला किती सामने जिंकावे लागतील, कोणत्या टीमला किती सामने जिंकावे लागतील टॉप 4 मध्ये जाण्यासाठी, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, मी आहे सोमनाथ सरकार. आपण पाहत आहात क्रिकेट मराठी. मित्रांनो, IPLच्या 50 मॅचेस संपलेल्या आहेत. तर अजूनही टॉप 4 मध्ये कोण जाईल हे कोणी सांगू शकत नाही. तर राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स हे 99% थोडक्यात IPLच्या बाहेर झालेले आहेत. 1% त्यांच्याकडे चान्स आहे जाण्याचा, परंतु त्यांना सर्व सामने जिंकून इतर टीमाचे समीकरण पाहावे लागेल. परंतु ते अशक्य आहे, ते मुश्किल आहे. कोलकाता नाईट रायडर्सने काल दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला आणि कोलकाताच्या आशा या टॉप 4 मध्ये जाण्यासाठी अजून जिवंत आहेत. तर दिल्ली कॅपिटल्स सलग 3 सामन्यांपैकी 2 सामने पराभूत झालेले आहे आणि त्यांचे टॉप 2 चे समीकरण थोडे अवघड दिसत आहे. तर कोणाला किती सामने जिंकावे लागतील हे आपण पाहूया. तर पहिल्या स्थानावरती आहे रॉयल चॅलेंजर्स बंगलोर. रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचे 10 सामने झाले आहेत. 10 सामन्यांपैकी 7 सामन्यांमध्ये विजय आणि 3 सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झालेला आहे आणि 14 पॉईंट आहेत. तर रॉयल चॅलेंजर्स बंगलोरला त्यांच्या 4 सामन्यांपैकी फक्त एका सामन्यामध्ये विजय मिळवत आहे टॉप 4 मध्ये जाण्यासाठी. तर दुसऱ्या क्रमांकावर आहे मुंबई इंडियन्स. मुंबई इंडियन्सचे 4 सामने शिल्लक आहेत. मुंबई इंडियन्सला 4 सामन्यांपैकी 2 सामन्यांमध्ये विजय मिळवत आहे टॉप 4 मध्ये जाण्यासाठी. गुजरात टायटन्सला 5 सामन्यांपैकी 2 सामन्यांमध्ये विजय मिळवत आहे. दिल्ली कॅपिटल्सला 4 सामन्यांपैकी 2 सामन्यांमध्ये विजय मिळवत आहे. नंतर पंजाब किंग्सला 5 सामन्यांपैकी 3 सामन्यांमध्ये विजय मिळवत आहे. तर लखनौ सुपर जायंट्सला 4 सामन्यांपैकी 3 सामन्यांमध्ये विजय मिळवत आहे. तर कोलकाता नाईट रायडर्सला 10 सामन्यांपैकी 4 सामन्यांपैकी टॉप 4 मध्ये जाण्यासाठी 4 सामन्यांपैकी त्यांना 4ही सामने टॉप 4 मध्ये जाण्यासाठी जिंकायचे आहेत. नंतर राजस्थान रॉयल्सला 4 सामन्यांपैकी 4 सामने जिंकूनही त्यांचे अशक्य आहे. नंतर सनरायझर्स हैदराबाद 5 सामन्यांपैकी 5 सामने त्यांनी जिंकले तर ते टॉप 4 साठी क्वालिफाय होतील. तर चेन्नई सुपर किंग्सचे सर्व सामने जिंकून देखील त्यांचे टॉप 4 मध्ये जाणे थोडक्यात अशक्य आहे. तर टॉप 2 साठी मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स या 4 टीममध्ये टक्कर आहे. आणि टॉप 4 साठी खालून कोलकाता नाईट रायडर्स रेसमध्ये आहे, लखनौ सुपर जायंट्स रेसमध्ये आहे, हैदराबाद रेसमध्ये आहे. पण तो अजून कोण टॉप 4 मध्ये जाईल हे कोणीही सांगू शकत नाही. तर असे असणार आहे पॉइंट टेबलचे संपूर्ण समीकरण. तर मित्रांनो, आपणास काय वाटते, कोणत्या 4 टीमा टॉप 4 मध्ये जातील आणि कोणत्या 2 टीमा टॉप 2 मध्ये राहतील? आपणास काय वाटते आपण कमेंट सेक्शन मध्ये सांगा. मित्रांनो, पण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा YouTube चॅनल सबस्क्राईब